पण मग तुम्ही हे कशावर म्हणू शकता ते अक्षर ते लेटर गोपाळनेच लिहिलंय? आम्ही नमुने मॅच केले. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. सर तुम्ही येऊ शकता. मिलॉर्ड, या सगळ्यांच्या साक्षीवरून एक गोष्ट तरी स्पष्ट होतीये. घरातली सगळी मंडळी लग्नासाठी गेलेली असताना घरात फक्त गोपाळ आणि लाली होते. मंडळी जेव्हा घरी परत आली तेव्हा गोपाळने त्यांना सांगितलं की लाली माहेरी गेलीये. पण त्याचं पितळ उघडं कुठे पडलं जेव्हा लालीचे वडील लालीला नेण्यासाठी घरी आले. मिलॉर्ड, लाली गायब झाली. त्या दिवशी घरात कोणीच नाहीये. या गोष्टीचा फायदा घेऊन गोपाळने लालीला गोडाऊन मध्ये डांबून ठेवलं होतं. गोपाळ घरी जेव्हा उशिरा यायचा किंवा घरातून कुठे बाहेर जायचा तेव्हा हा गोडाऊन मध्ये जायचा, लालीला त्रास द्यायचा, तिचा छळ करायचा. पण आता हे आपण फार काळ सस्टेन करू शकत नाहीये. किंवा लालीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल, त्याच्यातून निसटण्याचा प्रयत्न केला असेल, तेव्हा ह्याने लालीला मारून टाकलं आणि तिच्या बॉडीची विल्हेवाट लावली. दॅट्स ऑल मिलॉर्ड. युअर विटनेस. थँक्यू मिलॉर्ड. गोपाळ, तुम्हाला यावरती साक्षीदाराची उलट तपासणी करायची आहे का? नाही जज साहेब, साक्षीदारांच्या साक्ष्या योग्य आहेत. ॲडव्होकेट युगंधर प्रताप यांच्या युक्तिवादाला तुम्हाला प्रतिवाद करायचा नाहीये? नाही जज साहेब. उलट आज मला कोर्टासमोर खरं काय ते सांगायचंय. समोर येऊन बोला. आता इथं विटनेस बॉक्समध्ये माझ्या घरच्यांनी नातेवाईकांनी जी साक्ष दिली ती सगळी खरी आहे. जज साहेब, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. त्याच्यामुळे जे काही खरं आहे ते मला कबूल केलंच पाहिजे. नक्की काय कबूल करतायत हे? यांनी माझा छळ केला हे तर नाही ना सांगत आहेत, पण असं का करतील? जज साहेब, मीच खोटं सांगितलं त्या घरी गेल्यात म्हणून, पण त्या माहेरी नव्हत्या गेल्या.